मंगळवेढा तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली। एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आत्महत्येचा बनाव रचला, मात्र त्यासाठी एका तिसऱ्याच महिलेची हत्या केल्याचं उघड झालंय। मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ इथे एका विवाहितेचा जळीत मृतदेह आढळला होता, मात्र तपास सुरू केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। जळलेली महिला कोण याचा तपास सध्या केला जातोय। आरोपी विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर धीर निशांत सावंत यांना अटक करण्यात आली आहे। किरणने गवताच्या गंजीमध्ये जाळून घेत आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता आणि किरणच्या माहेरच्यांनी ही हत्या असल्याचा आरोप करत सासरच्यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती। मात्र प्रत्यक्षात गवताच्या गंजीत आढळलेला मृतदेह भलत्याच महिलेचा असल्याचं उघड झालंय। पंढरपूर जवळच्या गोपाळपूर गावातील वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत होती आणि तिला इथे आणून तिची हत्या करून गवताच्या गंजीत तिचा मृतदेह जाळण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे। पोलिसांना मृतदेहाजवळ आरोपी महिलेचा मोबाईल आढळला आणि त्यातले सीडीआर चेक केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला। दरम्यान आरोपी किरण सावंतचा पती नागेश सावंत यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। काय नेमकी अपेक्षा तुमची आहे? पूर्ण आमचं कुटुंब साहेब म्हणजे हे भीतीच्या वातावरणात आहे सध्या। जी झालेली घटना ह्याला आरोपीला कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्याच्या सह आरोपींनाही साहेब कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि न्याय मिळवून द्यावा। मला सांगा, तुम्हाला एक 2 वर्षाची गोड मुलगी आहे, आज त्या मुलीचाही विचार आईने केलेला नाही केला। आणि ही कधीपासून चालू होतं काय माहित नाही साहेब मला। तुम्ही एवढं काबाड कष्ट करताय, शेती करताय, हॉटेलचं बघताय दिवसभर, तुम्हाला हे मागं चालू आहे? नाही साहेब, काही निदर्शन चालू नाही मी असं काय। त्या दिवशी तो गवताची गंजी पेटवली इथं, ते गवताच्या गंजीत एक मृतदेह जाळला, कोणाचा होता काय माहिती? कोणाचं माहित नाही। तुम्हाला कधी कळलं की पेटलंय? हे पेटलंय त्याच लोकांनी सांगितलं साहेब, पळत येऊन। बरं, म्हणजे ज्यांनी पेटवलं त्यांनीच सांगितलं कडब्याची गंजी पेटली तुमची। जेव्हा आम्ही विझवण्याचा प्रयत्न करायला गेलो तेव्हा आम्हाला त्यात मृतदेह दिसला आणि तो मृतदेह बघून वाटलं आपलाच मृतदेह आहे। आता एका वेळेला 3 घरं उद्ध्वस्त झाली, तुमचं झालेलं आहे आणि तुमच्या त्या मुलीच्या किरणच्या घरचे झालेले 2 घरं उद्ध्वस्त आहेत। काय नेमकी अपेक्षा काय? अपेक्षा साहेब, अपेक्षा एवढीच आहे फक्त, जे गुन्हेगार जो आहे त्याला कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि जे गुन्हेगाराचे जो साथीदार आहेत त्यांनाही कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा। मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात। किरण सावंत ही आणि तिचा प्रियकर निशांत सावंत या दोघांनी पळून जाऊन कायमचं एकत्र राहण्यासाठी किरण सावंत हिच्या नातेवाईकांना ती मरण पावली असा भास व्हावा याकरता कट रचून एक अनोळखी महिलेचा खून करून त्या महिलेला घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवून त्या बॉडीवर किरणचा मोबाईल ठेवून पेटवून दिलाय आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला।